नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी किंवा त्यांच्या नावाने प्रार्थना करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात। आणि आता चैत्र अमावस्या येत आहे। नुकतंच मराठी नवीन वर्ष सुरू झालं आणि प्रत्येक मराठी महिन्याची सांगता जी आहे ती अमावस्येने होत असते। मराठी वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना आणि आता चैत्र महिन्याची अमावस्या येत आहे। ही अमावस्या सुद्धा अत्यंत खास असणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र अमावस्येची संपूर्ण माहिती सांगणार आहे। म्हणजे या दिवशी काय करावं, काय करणं टाळावं, कोणते उपाय आपण या दिवशी करू शकतो, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारची माहिती ऐकायला पाहायला आवडत असेल, म्हणजे पूजा अर्चा असतील, व्रतवैकल्य असतील, यांची माहिती ऐकायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दिनांक 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार या दिवशी चैत्र महिन्याची सांगता होत आहे। म्हणजेच काय, चैत्र महिन्याची अमावस्या या दिवशी आलेली आहे। खरं तर गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:11 चैत्र अमावस्येचा प्रारंभ होत आहे आणि ती 17 एप्रिल 2026ला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 5:22 संपत आहे। उदय तिथीनुसार आपल्याला अमावस्येचा दिवस हा 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार हाच पाळायचा आहे। म्हणजे अमावस्येच्या निमित्ताने आपण ज्या काही गोष्टी करतो त्या सगळ्या आपल्याला 17 एप्रिल 2026ला शुक्रवारच्या दिवशी करायच्या आहे। एक एक करून मी तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितपणे समजावून सांगते, तेव्हा तुम्ही सगळं काही व्यवस्थित ऐका। आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकतात। तर मंडळी, आपल्याला 17 एप्रिल 2026 रोजी शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। स्वच्छतेची कामं करायची आहे। याचं कारण म्हणजे अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे। देवी लक्ष्मी ही स्वभावाने अतिशय चंचल असल्यामुळे तिला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर तिला टिकवून ठेवणं सुद्धा तेवढंच अवघड आहे। म्हणजे त्यासाठी आपल्याला थोडीफार का होईना काळजी घ्यावी लागते, आपल्यावर संयम ठेवावा लागतो, खर्चाकडे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं लागतं, तरच ती आपल्या घरी टिकते आणि त्यानुसारच आपलं सगळं काही मग व्यवस्थित होत जातं। खरं तर पैसा येण्याचे अनेक मार्ग आपल्या सर्वांकडे उपलब्ध असतात। कधीकधी मार्ग असतात, पण आपल्याला त्यांची माहिती योग्य पद्धतीने न मिळाल्यामुळे सुद्धा आपल्याकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होत नाही। चैत्र महिना तसा आपली कुलस्वामिनी म्हणजे दुर्गा देवी असेल, दुर्गा देवीची जी अनेक रूपं आहेत तर त्या सगळ्यांना समर्पित होता। तर तुम्ही या महिन्यामध्ये नवनवीन प्रकारची व्रतवैकल्य सुरू केली असतील, त्याचबरोबर चैत्र नवरात्रीचं व्रत केलं असेल, रामनवमीचं व्रत केलं असेल, हनुमान जयंतीचं व्रत केलं असेल, अनेक साऱ्या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये केल्या असतील। तर सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झालं की आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। आता प्रत्येक सणवार असेल किंवा काही खास सण, व्रतवैकल्य किंवा काही खास दिवस आहे जो धार्मिक गोष्टींशी संबंधित आहे, तर त्या दिवशी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काहीतरी वस्तू मिसळत असतो। मग ती ऋतुमानानुसार सुद्धा मिसळण्याची पद्धत आहे। जसं की दिवाळी असल्यावर आपण आपल्या अंगाला उटणं लावतो, त्यामुळे काय होतं, थंडीच्या दिवसांमध्ये दिवाळी येते तर आपलं जे शरीर आहे ते उलण्यापासून वाचतं। म्हणजेच काय, त्वचा कोरडी होण्यापासून संरक्षण होतं। त्याच पद्धतीने आता उन्हाळा आहे तर उन्हाळा आपल्याला बाधू नये किंवा उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रकारचे आजार होत असतात किंवा त्रास होतो। तर त्या काहिलीपासून संरक्षण करण्यासाठी म्हणून आपण सकाळी जेव्हा कोमट पाण्याने अंघोळ करू किंवा तुम्ही उन्हाळा आहे म्हणून थंड पाण्याने जरी अंघोळ करत असलात तरी पण त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी कडुलिंबाची पानं टाकायची आहेत। कोवळी टाका किंवा थोडीशी परिपक्व झालेली टाका, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही स्वच्छ धुतलेली कडुलिंबाची पानं टाकायची आहेत आणि त्याने स्नान करायचं आहे। या दिवशी तुम्ही तुळशीची पूजासुद्धा आवर्जून करा।
आपल्याला या दिवशी काय करणं टाळायचं आहे, तर आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन करणं टाळायचं आहे. आपण जरी शुक्रवार आहे पण अमावस्येच्या दिवशी शक्यतो कुंकुमार्चन करत नाही, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही करू नका. आता कडुलिंबाच्या पानांचा अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते की आता बरीच पिकं निघालेली असतील बघा. आता आपण गहू काढला असेल किंवा उन्हाळी मका असेल तर ती काढलेली असेल, किंवा उन्हाळ्यामध्ये घेतली जाणारी बरीचशी पिकं आपण आता काढून घेतलेली असतील आणि आपलं जे शेत आहे, आपलं जे वावर आहे ते आपण आता पावसाळ्यासाठी सज्ज केलेलं आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण जी काही पिकं घेऊ त्याच्यासाठी सज्ज केलेलं असेल, तर मग गहू किंवा जे काही धान्य तुम्ही आता काढलेलं असेल तर ते धान्य निवडण्याचं काम तुमचं सुरू असेल. म्हणजे संपूर्ण वर्षभर पुरेल इतका अन्नसाठा आपण आपल्या घरामध्ये करून ठेवत असतो, विशेषतः धान्यांचा तरी. तर मग त्या धान्यांमध्ये आपल्याला कडुलिंबाची पानं मिसळायची आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा कडुलिंबाच्या पानांचे खूप सारे उपाय आहेत, उपयोग आहेत. तर मग आपण आपल्या धान्याच्या कोठारामध्ये या धान्याच्या पोत्यामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये की ज्याच्यात आपण गहू किंवा जे काही धान्य भरलेलं असेल, किंवा भलेही आता उन्हाळ्यामध्ये आपण ते धान्य काढलेलं नसेल पण आपल्याकडे बाजरी असू शकते, ज्वारी असू शकते, तर त्याच्यामध्ये आपण कडुलिंबाची पानं मिसळून ठेवायची आहेत, जेणेकरून जे काही कीड त्याला लागत असतं ना, तर कडू पानांमुळे त्या धान्याचं संरक्षण होत असतं. तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा कडुलिंबाची पानं या चैत्र अमावस्येच्या निमित्ताने अवश्य ठेवा. आपण या महिन्यामध्ये गुढीपाडवा साजरा केला, तर गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाची पानं लावली होती, तर आपण तीच महती लक्षात घेता या अमावस्येला कडुलिंबाच्या पानांचा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीच्या नावाने मंगल कलश भरलेला आहे, तर मंगल कलशातलं पाणी कधी बदलायचं हा सुद्धा तुमचा प्रश्न येत असतो. तर अमावस्येला, पौर्णिमेला, 1 दिवसाआड किंवा 8 दिवसातून एकदा आपण याच्यातलं पाणी बदलायचं असतं. ज्यांना कुणाला मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर भलेही चैत्र अमावस्या आहे, शुक्रवार आहे, तरी पण तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात. आणि ज्यांनी कोणी अगोदरपासूनच केलेली आहे तर तुम्ही काय करा, त्या कलशावरचं नारळ काढून घ्या, त्याच्यामध्ये जे काही पाणी असेल तर ते तुम्ही झाडांना टाका, तुळशीला टाकू नका. जी पानं तुम्ही लावलेली असतील, मग नागवेलीची असू शकतात, आंब्याची असू शकतात, तर ती काढून टाका. आणि दुसरी पानं तुम्हाला लगेच उपलब्ध असतील तर लावा, किंवा नाही लावली तरी पण चालेल. त्याच्याऐवजी तुम्ही कलशाच्या मुखाशी, म्हणजे जो तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या तुम्ही मंगल कलशासाठी वापरत असाल तर त्याच्या मुखाला तुम्ही एक लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधून घ्यायचा आहे, ज्याला रक्षासूत्र किंवा कलावा असं म्हणतात. आणि त्या पाण्यामध्ये जी सुपारी आपण टाकतो किंवा 1 रुपयाचं नाणं टाकतो, तर ती सुपारी तुम्ही स्वच्छ धुवून, ते 1 रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा कलशामध्ये स्वच्छ पाणी भरलं की वापरू शकतात, काही हरकत नाही. जर सुपारी फुगलेली असेल किंवा खूप खराब झालेली असेल, वास येत असेल आता उन्हाळ्यामुळे, तर तुम्ही ते काढून टाका. म्हणजे ती सुपारी तुम्ही विसर्जित करून द्या आणि दुसरी सुपारी लावा. आता नारळातलं पाणी समजा आटलेलं असेल, म्हणजे तुम्हाला ते नारळ असं हलवून बघितल्यावर कळेल की पाणी काही वाजत नाही, तर तुम्ही नारळ मग दुसरा त्या कलशावर ठेवू शकतात. आणि जो काही नारळ असा झालेला असेल, म्हणजे भेग गेलेली असेल, नारळातलं पाणी संपलेलं असेल किंवा नारळाला कोंब फुटला असेल तर ते नारळ तुम्ही लावून देऊ शकतात. छानपैकी त्याचं झाड तयार होऊ शकतं. तुमच्या घरी लावायला जागा नसेल तर एखाद्या मंदिराच्या ठिकाणी मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही लावून देऊ शकतात. आणि अगदीच शक्य नसेल तर तुम्ही ते नारळ मग विसर्जित केलं तरीही चालेल. पण वृक्षारोपण करणं सुद्धा आजच्या काळाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि देवीचा मंगल कलश आपण भरला आणि त्याच्यावरचं हे नारळ आहे, तर त्याचे किती आपल्याला त्याची जी वाईब्स आपण ज्या म्हणतो तर त्या किती पवित्र येऊ शकतात हे आपण सर्वजण जाणतो. तर या गोष्टीचा, या नारळाचा तुम्ही नक्कीच वापर करा. आणि भेग गेलेलं नारळ असेल, खराब झालेलं असेल तर मग तुम्ही ते विसर्जित करून द्यायचं आहे. आणि त्यापूर्वी तुम्ही ते फोडून बघा वाटल्यास, आणि चांगलं खोबरं असेल तर तुम्ही ते खाऊ शकतात, आणि नसेल तर मग तुम्ही अशा ठिकाणी ते ठेवून द्या की जिथे कुणी पाय द्यायला जाणार नाही किंवा ते ओलांडणार नाही. पाण्यामध्ये केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आता याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, या दिवशी आपल्याला नारळाचे 1-2 उपाय करता येतात, जे आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो. किंवा ज्यांना कोणाला माहितीच नाही आहे त्यांनी वर्षाच्या या पहिल्या अमावस्येपासून सुरुवात केली, नंतर प्रत्येक अमावस्येला तो उपाय केला तरीही चालेल. फक्त ज्या वेळेस सोमवार येईल
तेव्हा यातला एक उपाय आपल्याला करायचा नाही आहे. दुसरा जो आहे तो तुम्ही कोणत्याही अमावस्येला, कोणत्याही वारी ती अमावस्या आली तरी पण करू शकतात. आता तोच उपाय मी तुम्हाला सांगते की जो उपाय तुम्ही कोणत्याही वारी अमावस्या आली तरी पण करणार आहात. एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असावं, नारळाच्या सगळ्या काही शेंड्यासुद्धा अस्तित्वात असाव्यात. नारळाची शेंडी आपल्याकडे येईल अशा पद्धतीने नारळ सुरुवातीला ठेवून घ्यायचा एखाद्या पाटावर किंवा एखादं स्वच्छ कापड अंथरून त्याच्यावर, आणि त्या नारळावर आपल्याला कापूरवडी ठेवायची आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. नंतर कापूर एकदा की त्या नारळावर आपण पेटवला म्हणजे प्रज्वलित केला की 7 वेळा तो आपल्याला आपल्या देव्हाऱ्यावरून उतरवायचा आहे, किंवा एखाद्याची नजर आपल्याला काढायची असेल त्याच्यावरून सुद्धा आपण तो उतरवू शकतो, किंवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन सुद्धा म्हणजे दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत सुद्धा आपण तो उतरवू शकतो. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण या सगळ्यांपेक्षा एकच काहीतरी करू, म्हणजे दृष्ट काढणं किंवा घराच्या बाहेर जाऊन हा उपाय करणं, त्याऐवजी आपण देव्हाऱ्यापाशीच करू, तर तसंही तुम्ही करू शकतात. आणि प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा नारळ वापरायचा आहे. फक्त दरवेळा कापूरवडी आपल्याला लागेल, आणि जोपर्यंत या नारळातलं पाणी आटत नाही ना तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा नारळ वापरता येणार आहे. फक्त अमावस्येच्या दिवशी हा उपाय करून झाला की तुम्ही तो नारळ लगेच कपड्यामध्ये थोड्या वेळाने गुंडाळून ठेवायचा आणि अशा ठिकाणी ठेवून द्यायचा की तो कुणीही नंतर बघणार नाही. फक्त अमावस्येलाच तुम्ही तो वर काढायचा. अमावस्येच्या दिवशी सकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात, किंवा दुपारी तुमची सगळी काही कामं आटोपतात तेव्हा केला तरीही चालेल. म्हणजे जोपर्यंत अमावस्या आहे ना तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला तो उपाय करता येईल, किंवा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या वेळेस सुद्धा हा उपाय करू शकतात. तर कर्पूर होम किंवा कापराचा होम असं याला म्हटलं जातं, आणि अमावस्येला हा उपाय करणं एक शुभ गोष्ट मानली जाते, ज्यामुळे नकारात्मकता दूर होते. आपल्या घरामध्ये याच्यामुळे पॉझिटिव्हिटी येते, सकारात्मकता येते. घरामध्ये ताणतणाव असेल, चिडचिड होत असेल, किंवा ऐन अमावस्या पौर्णिमा याच वेळेस आपल्या घरामध्ये काही वादावादी होत असेल तर या सगळ्या गोष्टी त्यामुळे दूर होतात आणि घरामध्ये चैतन्य येतं. तर तुम्ही नक्की हा कापूर होम येत्या अमावस्येला करून पहा, आणि प्रत्येक अमावस्येला नंतर तुम्ही या गोष्टीची अनुभूती घेऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो नारळाचा उपाय आहे तर तो असा असतो की आपण काय करतो, त्या नारळाला घेऊन, म्हणजे त्याच्या सगळ्या शेंड्याही असल्या पाहिजे, नारळामध्ये पाणी पण असलं पाहिजे. तर तो नारळ आपण काय करतो, घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन जात असतो. घरातल्या कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरीही चालतं. तर दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत हा नारळ आपल्याला 7 वेळा उतरवायचा असतो, किंवा आपण 5 वेळासुद्धा उतरवू शकतो. 5 किंवा 7 यापैकी तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही करा. 5 वेळा किंवा 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा, आणि नंतर तो नारळ आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये वाढवायचा, म्हणजे फोडायचा, आणि त्यातला प्रसाद कुणीही खायचा नाही. तो नारळ आपल्याला नंतर कचऱ्यामध्ये किंवा कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचा असतो. कुणी 3 रस्ते 4 रस्ते एकत्र मिळतात ना तिथेही टाकतात. पण मग या गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, नकारात्मकता घालवण्यासाठी हा उपाय करतो, तर नंतर आपण केलेल्या उपायाचा कुणालाही एक तोटा होऊ नये किंवा त्रास होऊ नये, तर आपण अशा ठिकाणी तो नारळ फेकून द्यायचा की जिथे कोणीही पाय द्यायला, ओलांडायला तो जाणार नाही, किंवा कचऱ्यामध्ये आपण तो टाकून दिला तरीही चालतं. तर नक्की तुम्ही हा नारळाचा उपाय करू शकतात. शुक्रवार आहे त्यामुळे करायला काहीच अडचण नाही. फक्त ज्या वेळेस सोमवार असेल ना त्यावेळेस आपण हा उपाय करायचा नाही. म्हणजे उपाय केला तरी पण मग नारळ जो आहे तो आपल्याला वाढवता येणार नाही, कारण सोमवारी आपण नारळ फोडत नाही. मग समजा तुम्ही सोमवारी जरी अमावस्या आली आणि हा उपाय केला तर मग त्या दिवशी नारळ न वाढवता डायरेक्ट तुम्ही तो फेकून द्या किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्या, असं तुम्हाला करता येईल. तर त्याशिवाय म्हणजे ही आपण संपूर्ण घराची दृष्ट काढतो, म्हणजे घर आणि घरात राहणारी सर्व मंडळी यांच्यासाठी. आणि तुम्हाला जर खास करून एखाद्या व्यक्तीची, घरातल्या एखाद्या सदस्याची दृष्ट काढायची असेल तरी पण तुम्ही या नारळाने ती काढू शकतात, काही हरकत नाही. आता जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांनी सुद्धा नारळ जो आहे तो घरावरून ओवाळून घर मालकाला दिला तरीही चालेल, किंवा तुम्ही अशा पद्धतीने हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला तो केला तरीही चालेल. आता अजून एक उपाय सांगते जो तुम्ही या चैत्र महिन्यापासून सुरू करू शकतात, ज्याला अग्निहोत्र असं म्हटलं जातं. अग्निहोत्राचा उल्लेख खरं तर वेदांमध्ये सुद्धा दिलेला आहे, आणि
मानसिक ताणतणाव असेल किंवा एखाद्या व्यक्तीला लवकर नजर लागत असेल, आजारपण येत असेल, विशेषतः लहान बाळांनासुद्धा असं होतं, किंवा घरामध्ये आपल्याला असं वाटतं ना, प्रत्येकाला वाटतं घरातलं वातावरण अगदी चांगलं राहावं, सकारात्मक राहावं, तर त्याच्यासाठी हे अग्निहोत्र केलं जातं. याच्यामुळे काय होतं, आजारपण असेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात ना, तर त्या आपल्यापासून खूप दूर राहतात. फक्त विश्वासाने आपण हा उपाय केला पाहिजे, हे अग्निहोत्र केलं पाहिजे आणि आरोग्यसुद्धा यामुळे आपलं चांगलं राहतं, यामध्ये काही शंका नाही. याशिवाय आपल्याला अग्निहोत्र केल्यामुळे पुण्य मिळतं, देवीदेवतांचे आशीर्वाद मिळतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काही लागत नाही. आपल्याकडे हवनकुंड असेल ना, तर ते घ्यायचं, किंवा तांब्याचं, पितळेचं एक जाड ताट घेतलं तरीही चालेल, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही एखादी आपली स्टीलची परात घेतली तरीही चालेल. पण शक्यतो तांब्या पितळेची काही का होईना ताटं आपल्याकडे असतात, किंवा आपण हवनकुंडसुद्धा आता घेतोच, तर त्याच्यामध्ये केलं तर अतिउत्तम. आणि नसेलच पर्याय तर मग स्टीलच्या परातीमध्ये, ताटामध्ये तुम्ही करू शकतात. आता प्रत्येकाला काही मोठा हवन किंवा मोठा यज्ञ करणं शक्य नाही आहे. मग त्याने काय करायचं, छोटासाच करायचा. कारण जेव्हा मोठा यज्ञ केला जातो ना या अग्निहोत्रामध्ये, तर त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ आहुती दिल्या जातात. पण आता घरांची रचना किंवा प्रत्येकाला जो वेळ मिळत नाही, तर त्याच्यानुसार आपण एकतर सूर्योदयाच्या वेळेला अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळेला हे अग्निहोत्र करू शकतो. तर मग याच्यामध्ये आपल्याला एक गौरी घ्यायची आहे. ज्यांना 5 गौऱ्यांचा अग्निहोत्र करणं शक्य होणार आहे त्यांनी तसं केलं तरीही चालेल. तर अग्निहोम, अग्निहोत्र असं याला आपण म्हणू शकतो. तर त्या गौरीवर आपल्याला तूप टाकायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, त्याचबरोबर तांदूळ टाकायचे आहे, आणि आपल्याला सूर्यनारायणांची एक प्रार्थना करायची आहे. ओम घृणी सूर्याय नमः, किंवा सूर्यनारायणांचा तुम्हाला एखादा विशेष मंत्र येत असेल, किंवा आदित्य हृदय स्तोत्र ज्यांना वाचता येतं, ज्यांना म्हणता येतं, त्यांनी ते म्हटलं तरीही चालेल. म्हणजे सूर्यनारायणांची जी काही नावं असतात ती आपण घेऊ शकतो, किंवा सूर्यनारायणांचा एखादा श्लोक असेल, मंत्र असेल, तो म्हणून आपण हे अग्निहोत्र करू शकतो. आता गौरी, त्याचबरोबर तीळ, तांदूळ, तूप हे सगळं आपण घ्यायचं आणि प्रज्वलित करून द्यायचं. आणि त्याचा जो काही धूप सगळीकडे पसरतो ना, तर त्याच्यामुळे जे काही रोगांचे जीवाणू असतात तर ते नष्ट होतात. आपल्याला मानसिक शांती मिळते, घरामध्ये किंवा आपल्या कामामध्ये आपल्याला व्यवस्थित लक्ष लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजारपण, नजर लागणे, दृष्ट लागणे, हे सगळे प्रकार किंवा मानसिक अशांती जी असते तर ती सुद्धा आपल्यापासून कोसो दूर निघून जाते. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही या चैत्र अमावस्येपासून अग्निहोम, अग्निहोत्र नक्की करायला सुरुवात करा. याला वन्हीव्रत असंही म्हटलं जातं. आता उन्हाळा सुरू आहे तर अजून एक काम हे करायचं, या चैत्र अमावस्येच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी म्हणा, किंवा आपल्याला गोरगरिबांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे किंवा पुण्य मिळालं पाहिजे, यासाठी म्हणून तुम्ही रसाळ फळं जसं की कलिंगड असेल, खरबूज असेल, किंवा ज्या फळांमध्ये जास्त पाणी आहे अशी फळं, किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ते पाणी तुम्ही गोरगरिबांना दान करा. किंवा तुम्ही मंदिरांच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी पानपोई म्हणून एखादा मोठा माठ, त्याच्यावर एखादं झाकण आणि ग्लास, आणि त्या माठामध्ये पाणी पण असलं पाहिजे, अशी व्यवस्था करू शकलात तर नक्कीच खूप फायदा होईल. याशिवाय पशुपक्ष्यांना सुद्धा तुम्ही पाण्याची, धान्याची सोय नक्कीच करू शकतात. यामुळे सुद्धा तुमच्या पदरी पुण्य पडेल. चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत दरवर्षी आपण हे काम करायचं. थोडंफार धान्य असेल, म्हणजे आपण जे धान्य पाखडतो त्याच्यातून जे पोकळ धान्य बाहेर पडतं, किंवा त्या धान्याची कणी बाहेर पडते, तर या कण्यांचा वापर आपण पक्ष्यांना खायला देण्यासाठी, प्राण्यांना खायला देण्यासाठी नक्कीच करू शकतो. आणि पाणीसुद्धा असं छोट्या छोट्या मडक्यांमध्ये, छोट्या छोट्या भांड्यांमध्ये तुम्ही भरून ठेवलं तर नक्कीच ते पितील. पण अशा ठिकाणी ठेवा की जिथे खरोखर प्राणी पक्षी येऊ शकतात. बागेमध्ये म्हणा, तुमच्या गॅलरीमध्ये म्हणा, गच्चीवर किंवा झाडाखाली, अंगणात, कुठेही तुम्ही ही व्यवस्था करू शकतात. कारण काय होतं, एकदा की पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या प्रकारचं धान्य तयार होतं, म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं मग लावतो आणि पक्ष्यांना सुद्धा खायला भरपूर मग मिळतं एकदा की पाऊस पडल्यावर. त्याचबरोबर पाणीही, पाऊस पडला म्हणजे पाणीही त्यांना मिळतं. पण तोपर्यंत आपल्याला ही काळजी घ्यायची असते. आणि या मुक्या जीवांची काळजी आपण घेतल्याने आपल्या पदरी पुण्य पडतं, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि हेच आशीर्वाद आपल्याला खूप
ठिकाणी कामात येतात. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला ही माहिती त्याचबरोबर मी सांगितलेले उपाय हे कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.